विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई संलग्न दिवा डोंबिवली कल्याण भिवंडी ते कर्जत कसारा या विभागीय संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी एकता सभागृह डोंबिवली पूर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मेळाव्यास विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रशांत अरविंद पालकर उपस्थित होते। 10 वर्ष होऊन सुद्धा या संस्थेवर या कार्यकर्त्यांचं प्रेम जिव्हाळा आपुलकी तसोबरी कमी झालेली नाही। आम्हाला जे कार्यकर्ते मिळाले, आम्हाला कोर कमिटीचे कार्यकर्ते मिळाले ते एवढे खंबीर आहेत त्या 10 वर्ष झाले ते बिलकुल कंटाळलेले नाही, दमलेले नाही आणि आजही ते अति उत्साहाने या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच आपले आराध्य दैवत श्री विश्वकर्मा देव, संत शिरोमणी श्री नरहरी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले। सौ तेजस्विनी सूर्यकांत पालकर यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन सादर केले। अध्यक्ष श्री सुरेश शांताराम पालकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सचिव श्री पांडुरंग वारणकर यांनी वर्षभराचा अहवाल सादर केला। विभागीय संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश पालकर यांनी आवाहन केले की जास्तीत जास्त समाज बांधवांनी संस्थेचे सभासद व्हावे, मासिक वर्गणी नियमित भरावी। आतापर्यंत आपली संस्था मुंबई समाजाला संलग्न होती। गेले 6 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर आपली संस्था सुवर्णकार ज्ञाती समाज दिवा डोंबिवली कल्याण भिवंडी ते कर्जत कसारा विभाग या नावाने रजिस्टर झाली आहे। ज्येष्ठ समाजबंधू श्री दत्ताराम केशव देवरुखकर आणि श्री सुरेश शंकर सागवेकर यांच्या हस्ते मंचावरील बॅनरचे उद्घाटन करण्यात आले। आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष श्री प्रशांत पालकर यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन मुंबई समाज नवनवीन संकल्पना राबवित आहे असे सांगितले। तसेच कधीही आणि कोणतीही गरज लागली, मदत लागली तर मुंबई समाज तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली। या विभागीय संस्थेच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सभासदांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन योग्य तो सन्मान करण्यात आला। सभासदांमध्ये विशेषतः तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्थेने पुस्तक आदान प्रदान हा नवीन उपक्रम चालू केला आहे। वाचनाने संवाद वाढतो, प्रगल्भता येते, विचार अधिक सुस्पष्ट होतात म्हणून रवींद्र बाळाराम पालकर आणि श्री अमित सुरेश पालकर यांच्या पुढाकाराने जवळपास 60 पुस्तके सभासदांना उपलब्ध करून दिली। सभासदाने पुस्तक घेऊन जावे, वाचावे व मासिक मीटिंगमध्ये परत करावे व नवीन पुस्तक वाचायला घेऊन जावे अशी ती संकल्पना आहे। वर्षभरात जास्तीत जास्त पुस्तक वाचणारे श्री गणेश रवींद्र देवरुखकर व सौ विजया संतोष देवरुखकर, सौ सुचिता समीर सोनार, कुमारी कृष्णा शैलेश पंडित या सभासदांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ चालू झाला। समाजातील ज्येष्ठ महिलांना पुढे बोलवून हळदी कुंकूची सुरुवात करण्यात आली। जवळजवळ 60 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला। महिला विभाग प्रमुख सौ एकता एकनाथ पालकर यांनी छान प्रकारे सूत्रसंचालन केले।
सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना पारितोषिक देण्यात आले. या सर्व भेटवस्तूंचा खर्च श्री संतोष देवरुखकर यांनी उचलला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील देवरुखकर यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व उपस्थित सभासदांना सुरुवातीला चहा बिस्किट व शेवटी भोजन देण्यात आले. अशा रीतीने स्नेहमेळावा कार्यक्रमाची सांगता झाली.